नमस्कार, मी कोकण हाटेड गर्ल. स्वर्गाहूनही सुंदर म्हटलं की आपल्याला कोकण आठवतं. तसं कोकण आणि राजकारण म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे राणे कुटुंब. निर्भीड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या कुटुंबातील खरं तर 2 व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक लढवत आहेत. पण आज आपण भेटणार आहोत मालवण कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार श्री निलेशजी राणे यांना. खूप खूप स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार. खरं तर मी तुमच्याच मतदारसंघातली आहे आणि मी इथे तुमच्या निवडणुकांमध्ये विजयही बघितला, तुमचा पराभवही बघितलाय. पण निलेश राणे हे सतत जनसंपर्कात दिसलेत आणि सतत लोकांची मदत करताना दिसलेत. त्याबद्दल काय सांगाल? तर माझं जे काही मी काम करतो ते काही इंटेन्शननी करत नाही की मला काहीतरी परत मिळेल, ह्या इंटेन्शन मी करत नाही. राजकारणात असल्यावर पदावर जाणं साहजिक आहे. म्हणजे पद नसलं तर तुम्ही नुसती आंदोलनं करून प्रश्न सुटत नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला सभागृह हवा असतो, त्याच्यासाठी तुम्हाला कुठला तरी अधिकार हवा असतो. पण समाजसेवा अशी गोष्ट आहे जे राणेसाहेबांच्या संस्कारातून आम्हाला मिळाली आणि ती सहज जमली. म्हणजे असं काय मला फार विचार करून काही ते करावं लागत नाही. पराभव जरी झाले असले तरी आपण 2014चा जर पराभव बघितला तर तो मोदी साहेबांच्या लाटेमुळे तो पराभव झाला. माझी काही त्याच्यात चूक नव्हती. 2019ला जो पराभव झाला तो मी अपक्ष म्हणून निवडून आलो, अपक्ष म्हणून निवडणूक लढलो. तेव्हाही 3 लाखाच्या जवळ मी मतं घेतली. पण कधी त्या मातीने आम्हाला एवढी पदं दिली. ह्या मातीने माझ्या वडिलांना, राणे साहेबांना 11 पदं दिली. आज हे 11वं पद आणि ते कोकणामुळे मिळालंय, कोकणाच्या मातीमुळे मिळालंय, लोकांमुळे मिळालंय. ही भावना आमच्या कुटुंबातून कधी गेली नाही की काय करायचंय तर कोकणातच करायचं. नाही तर मतदारसंघ जर शोधायचा असता तर मी कुठेही शोधला असता, मुंबईत शोधला असता. माझा जन्म मुंबईचा. चेंबूरला काही प्रयत्न केला असता, कारण का मूळ आमचं ते चेंबूर. पण असं कधी वाटलं नाही की आपला कोकण सोडून, सिंधुदुर्ग सोडून कुठे जावं. काम करावं तर इथेच करावं. नाहीतर मी व्यवसायातही काही करू शकलो असतो. माझ्याकडे तसं काही ऑप्शन कमी होते असं नाही, माझ्याकडे खूप ऑप्शन होते. पण मला असं वाटलं नाही कधी हे क्षेत्र सोडून किंवा माझा हा कोकण सोडून कुठे दुसरीकडे जावं आणि काहीतरी आपल्या लोकांना सोडून काहीतरी वेगळं कुठेतरी काहीतरी संसार करावा असं कधी काय वाटलं नाही. आणि म्हणून कसली पदाची अपेक्षा न करता, नाही तर मला MLC तर माझ्या पक्षाने 2 वेळा विचारलीच होती. पण मी बोललो नाही, जिथे वडिलांचा पराभव झाला ना तिथूनच निवडणूक लढवायची आहे. आणि म्हणून मी सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलो आणि आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलो ना तर लोक वळतात, लोकांना खरं कळतं. जे खोटं पेरलेलं असतं त्याला जास्त काळ ते टिकत नाही. आणि म्हणून तसं मी ह्या जमिनीतच राहिलो, या मातीतच राहिलो. आणि मला आवड आहे लोकांमध्ये राहायची आणि मला असं वाटतं ती आवडच मला या क्षेत्रात पुढे नेते म्हणण्यापेक्षा मला टिकून ठेवलं. नक्कीच. कोकणचा विकास आणि राणे हे नाव नेहमीच चर्चेतच असतं. आणि खूप लहान असताना मी तुम्हाला भेटले होते, म्हणजे नारायण राणे देवबागमध्ये आले होते आणि तेव्हा तुम्ही राजकारणात पदार्पणच करत होता. तेव्हापासूनचा बंधाऱ्याचा देवबागचा जो मुद्दा आहे तो अजूनपर्यंत तसाच आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, आपण देवबागच्याच आहात. आपल्याला जर लक्षात असेल, आपण आई वडिलांना किंवा आपल्या आजी आजोबांना विचाराल तर देवबाग हे तेव्हा कसं होतं, तेव्हा त्याला रस्ताही नव्हता. खूप अडचणी आल्या, कोर्टाच्या अडचणी आल्या, मग काही ग्रामस्थांच्या अडचणी आल्या. आणि तिथून साहेबांनी कधी कधी आपल्या खिशातले खाजगी पैसे देऊन, बाबा तू बाजूला हो, तू शांत बस, रस्ता गरजेचा आहे. कारण का एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅकवॉटर आहे. अशा संगमाच्या मधोमध अडकलेला हा गाव आहे. सुनामीच्या नंतर आपल्याला कळलं असेल की ते गाव किती सेन्सिटिव्ह आहे, जिओग्राफिकली किती सेन्सिटिव्ह आहे. आमचा प्रयत्न साहेबांनी तेव्हाच ओळखलं. 1990 मध्ये जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले आणि 90 साली जेव्हा तिकडे पाहणी करायला गेले
आणि काही अधिकाऱ्यांनी सांगितलं हे गाव अडचणीत आहे, कधी मोठी लाट आली किंवा काही प्रॉब्लेम झाला वादळाचा तर हे सगळं गाव घेऊन जाईल, अशी अशी परिस्थिती आहे. साहेबांनी 90 साली जो काय बंधारा घातला ना, तो आजपर्यंत तोच बंधारा आहे. हो. त्याच्यावरती एकही दुरुस्ती झाली नाही किंवा वेगळं काही त्याच्यावरती फंड आलेला नाही. साहेब जेव्हा राज्यसभेवर खासदार होते तेव्हा मी तिकडे 1.5 कोटी म्हणजे जिथे जिथे पॉकेट ढासाळलेत बंधाऱ्याचे, जिथे एकदमच विषय ढासाळलेला आहे तो भरून काढायचा आम्ही प्रयत्न केला. खासदार निधीचं पत्र तेव्हा ठाकरे सरकार होतं. ठाकरे सरकारच्या काळामधलं हे काम आम्ही आमचा खासदार निधी देऊन सुद्धा टुरिझम खातं तेव्हा आदित्य ठाकरेकडे होतं. राणेंनी फंड दिलाय ना, तर तो इम्प्लिमेंट होता कामा नाही. त्यांनी कमिटीवर कमिटी बसवली, त्याच्यावर 2 महिने झाले, 8 महिने झाले, मग 2.5 वर्षानंतर त्यांचं सरकारच गेलं. आता जे नवीन प्रस्तावामध्ये आहे ते फुल फ्लेजेड बंदर जे आहे, दुरुस्ती सकट जे काय त्याला 12-13 कोटी रुपये लागणार आहेत ते सगळे आम्ही आमच्या मार्फत देणार, म्हणजे आमच्या प्रस्तावामार्फत देणार. तो प्रस्तावच कधी तयार नव्हता, तो प्रस्ताव मी तयार केला. प्रस्ताव तयार करायला जो काही काळ गेला, त्याच्यानंतर जो अलॉटमेंटचा काळ असतो, प्रशासकीय मान्यता मिळायला जो काळ लागतो, त्या सगळ्या अडचणीतून आपण तो फंड अलॉट केला. आता जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा ते काम दुरुस्तीचं आणि जे काही पूर्ण फुल फ्लेजेड जे काही 12-13 कोटी जिथे गरज आहे तिकडे सगळीकडे परत तो बंधारा उभा राहील. पण मागच्या अनेक 10 वर्षामध्ये हा का झाला नाही, ह्याचं सर्वेचं देखील काम का झालं नाही, हे जर मी बोललो तर मी माझ्या समोरच्या उमेदवारावर टीका करण्यासारखं आहे. मी टीका करणार नाही, ती माझी जबाबदारी आहे मी समजतो आणि मी ते काम करून आणणार. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मतदारांनी पक्षाकडे बघून मतदान करावं की लोकप्रतिनिधीकडे बघून मतदान करावं? दोघांकडे बघून मतदान करावं. महायुतीने जी कामं केली आहेत, ज्या योजना जनसामान्यासाठी ज्या काही योजना काढल्या, जसं लाडकी बहीण योजना, आता जर आपण कुडाळ मालवणचे लाभार्थी बघितले तर जवळपास 42,000 लाभार्थी हे फक्त कुडाळ मालवणचे आहेत. जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5-3 लाख आहेत. आता महिलाच आमचा प्रचार करतायत की हे सरकार पाहिजे, कारण का आम्हाला पहिल्यांदा कुठल्या सरकारने आमच्याबद्दल विचार केला, आम्हाला थेट पैसे दिले आमच्याबद्दल, आणि हे वाढणार आहेत सुद्धा. जे समोरचे सांगतायत बंद होणार ते आता महिलांनाही कळतं, ते निवडणुकीचा त्यांचा तो अजेंडा आहे. अनेक योजना, तर पहिल्यांदा पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये आम्हाला पैसे मिळाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये फेज 1 फेज 2 मध्ये पैसे मिळाले, हे डीपीडीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळाले. तर हे सगळे सरकारच्या माध्यमातून मिळालं. मी जरी माझी टीम लीड करत असलो तरी मला मदत कोणी केली तर सरकारने केली. व्यक्ती म्हणून जर आपण उमेदवार कसा असावा तर ते लोकांचा माझ्याकडे किंवा समोरच्याकडे बघायचा तो दृष्टिकोन असू शकतो की हा असा आहे तो तसा आहे, पण डिलिव्हरी कोण देतो, कामाला रिझल्ट कोण देतो, मला असं वाटतं ही निवडणूक रिझल्ट ओरिएंटेड जो काम करेल त्या उमेदवाराकडे लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतं मी तुम्हाला पत्रांवर पत्र देऊ आणि जर ती पत्र उद्या जाऊन रद्दी होणार असतील तर मला असं वाटतं त्याचा काही उपयोग नाही. 10 वर्ष आपला हा मतदारसंघ मागे गेला. या मतदारसंघाला एक ओळख होती. राणेसाहेब या मतदारसंघाचे आमदार होते, अनेक वर्ष पालकमंत्री होते. ह्या मतदारसंघामध्ये जी एक ओळख निर्माण झाली ना महाराष्ट्रामध्ये, ती मागच्या 10 वर्षात पुसली गेली. ती परत निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी सरकारची पण मदत लागणार. मोठ्या प्रमाणामध्ये सरकार जेव्हा डेव्हलपमेंट फंड तुमच्याकडे पाठवतो तो इम्प्लिमेंट झाला पाहिजे. नुसता बजेटमध्ये तरतूद झाली म्हणजे तो कलेक्टरनी इम्प्लिमेंट केला किंवा खालच्या अधिकाऱ्यांनी इम्प्लिमेंट केला असं होत नाही. अधिकारी आपल्या ह्याच्यानी काम करत असतो, आपल्या स्पीडनी, पण ते करून घेणं त्यालाच प्रशासन हाताळणं म्हणतात. जो प्रशासन हाताळू शकतो, जो ऍडमिनिस्ट्रेशन त्याला ज्याला कळतं आणि जो बरबटलेला नसतो गव्हर्नमेंटच्या कुठल्याही पैशामध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये. मी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझे समोरचे उमेदवार कॉन्ट्रॅक्टर आहेत.
ते तेच रस्ते करणार जे प्रॉफिटचे आहेत. मला प्रॉफिट लॉसशी संबंध नाही. देवानी मला माझे व्यवसाय वेगळे दिलेत. ह्या मातीतून काहीतरी कमवायला आम्ही आलेलोच नाही. द्यायला आलोय, रोजगार द्यायला आलोय, उद्योगधंदे बसवायला आलोय. त्याच्यातून एक वेगळं काहीतरी चांगलं चित्र तयार होणार. तर लोकांनी बघण्यामध्ये मला असं वाटतं दोन्ही गोष्टींचा विचार करावा. एक तर हिंदुत्वासाठी कोण लढतं, कुठलं सरकार लढत आहे, कोण हिंदुत्वासाठी भूमिका घेत आहे, कुठलं सरकार घेत आहे, आणि जर हिंदुत्वाचं सरकार गेलं तर इथे कोणाचं सरकार येणार. 21व्या शतकामध्ये आपण मोबाईलवर जग बघतो. त्या जगाच्या तुलनेमध्ये आपलाही एक मतदारसंघ असावा, त्या तुलनेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकावा, ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत. ते प्रयत्न कोण करतोय एवढंच जर फक्त लोकांनी बघून कंपॅरिझन करून जर मतं टाकली तर मला वाटतं योग्य उमेदवार इथून निवडून येऊ शकतो. नक्कीच, कारण सभागृहामध्ये आपलं नेतृत्व कोण करतं यावरतीच आपल्या विभागातल्या विकास कामांना गती मिळते. याच्यावरतीच माझा पुढचा प्रश्न आहे की इथल्या मालवण कुडाळ मधल्याच रस्त्यांच्या अवस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आता मी बघितलं तर आता खड्डे बुजलेले आहेत, जे खड्डे मागच्या महिन्यात दिसत होते. नाही, तुम्ही फक्त मेन रोड बघताय. हा, ग्रामीण भागातले रस्ते अजूनही बिकट आहेत. हो, मी म्हणजे माझ्या राणे साहेबांचं कौतुक सांगत नाही किंवा माझं सांगत नाही की मी काहीतरी वेगळं इकडे आणलं. जे 2.5 वर्षात जो डेव्हलपमेंट फंड आम्ही आणू शकलो तो मागच्या 10 वर्षात का आला नाही. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, मी कॉन्ट्रॅक्टर जर असलो ना आमदार म्हणून, तर तेच रस्ते होणार जिथे प्रॉफिट आहे. आता रस्ते वर यायला लागलेत, गावं खाली जायला लागलीत. काही रस्ते, ग्रामीण भागातले रस्ते अजूनपर्यंत बिकट अवस्थेमध्ये आहेत. ह्यांच्याकडे ग्रामपंचायती आहेत. माझ्या समोरच्या उमेदवाराच्या पक्षाकडे ग्रामपंचायती आहेत. तिथे 2014 नंतर एक थर देखील पडलेला नाही. जो आपल्याला समजा आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कुडाळ मालवणच्या जर 100 रुपयाची गरज असेल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, जर 100 रुपयाची गरज असेल तर मागची 10 वर्ष, 10 वर्षातले 7.5 वर्ष 100 रुपयातले फक्त 23-24 रुपये झाले आपल्या मतदारसंघात. 75-76 रुपये आलेच नाहीत. ते खेचून आणावे लागतात, ते आलेच नाहीत. पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्तीचे पैसे आणावे लागतात, आलेच नाहीत. गणपतीच्या अगोदर रस्त्याचा एक, कारण का गणपती चाकरमणी येतात, पावसाळा थोडा कमी होत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला ते रस्त्यांची डागडुजी करायची असती, ते मिळाले नाही. ग्रामीण भागामध्ये 25-15चे रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते, जसं मी तुम्हाला सांगितलं 100 रुपयातले फक्त 25 रुपये झाल्यामुळे बाकीचे 75 रुपये इकडे तिकडे महाराष्ट्रात गेले. आपल्या मतदारसंघात का येऊ शकले नाहीत? आणि म्हणून रस्त्याची क्वालिटी, आणि त्यात हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून क्वालिटी मिळणार नाही. कारण का कुठलाही रस्ता जर ह्यांनी करायला घेतला तर 20% कटच असतो. आता 100 रुपयातला रस्ता जर 80 रुपयावर सुरू झाला, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर स्वतःच 10-15 रुपये प्रॉफिट ठेवणार, म्हणजे ते 70 रुपये किंवा 75 रुपये तिकडे झाले. म्हणजे 100 रुपयातला रस्ता सुरूच 70 रुपयांनी होतोय. त्याच्यामध्ये मग हा राजकारणी येणार, तो येणार, त्याला 10 रुपये गेले म्हणजे 60 रुपयात रस्ता होतोय. जिथे 100 रुपये खर्च करायला पाहिजे होते तिथे 60 रुपयेच खर्च झाले. रस्ता बनवायचा फंड मी म्हणतोय, आला नाही तो सोडून द्या, तो 75% आलाच नाही, पण जो बनवायचा जो खर्च असतो तोच जर 60 रुपयावर थांबला, तुम्हाला क्वालिटी कशी मिळणार? आणि क्वालिटी नाही म्हणून आपल्याकडे 4000 मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. रस्त्याची क्वालिटी किती जरी तुम्ही चांगलं केलं तरी एक त्यांना मेंटेनन्स लागतो. हे मेंटेनन्स आपण पैसे आणू शकलो नाही तर ते दरवर्षी खराबच होणार आहेत. म्हणून एका बाजूला 60 म्हणजे आपण म्हणतो ना 60% आपले रस्ते, जिथे 100% सुरू व्हायला पाहिजे तिथे 60% कमी दर्जाचे रस्ते बनवले जातात. आणि जो फंड जो आणावा लागतो, एक्सेस जो आपल्या वजनाने आणावा लागतो, शरीराचं वजन नाही, राजकीय वजन वापरून आणावं लागतं, ते वापरलंच गेलं नसल्यामुळे आज आपल्या ह्या सगळ्या गोष्टी, ह्या रस्त्याच्या गोष्टी ज्याचा उल्लेख आपण केला, ग्रामीण भागातले रस्ते अतिशय बिकट आहेत. म्हणजे माझ्या समोरच्या उमेदवाराला जी अँटी इन्कम्बन्सी आहे ना ती अशीच नाहीये. लोक सांगतात आता तुम्ही गावात येऊ नका, तुम्ही आमचा साधा रस्ता करू शकले नाहीत, आता गावात येऊ नका. ही अँटी इन्कम्बन्सी तुम्हाला जवळपास 90% गावांमध्ये दिसेल. सिंधुदुर्गात म्हणजे प्रामुख्याने मालवण कुडाळ मधल्या गंभीर समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात आणि त्या समस्यांवरती तुमच्याकडे काही नियोजन आहे का? बघा, आपल्याला जर आठवत असेल 2014 मध्ये जेव्हा राणेसाहेबांचा पराभव झाला तेव्हा अख्खी किनारपट्टी ही पेटून उठली होती. हो, काही कारणं होती त्याला. ती कारणं चुकीची होती असं माझं म्हणणं नाही, योग्य होती, पण आमच्याकडून प्रेझेंटेशन चुकीचं झालं किंवा काही लोकांनी वेगळा त्याच्यामध्ये हे केलं, म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ केली आमच्याच काही लोकांनी.
त्याच्यामुळे जरा वातावरण बिघडलं. पण तेव्हापासून तर आतापर्यंत मच्छीमारांचे प्रश्न हे अजून जटिल होत गेले, अजून हे होत गेले, म्हणजे म्हणतात ना टफ होत गेले. त्यांना ज्या अपेक्षेने त्यांनी 2 वेळेला माझ्या समोरच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, भंग झाल्या. बाहेरच्या बोटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येऊ लागल्या. आमच्या मच्छीमारांना त्यांचा जो काही साठा आहे ते बाहेरची लोक घेऊन जायला लागली. त्याचा विचारच कधी झाला नाही. मी फक्त बोटीत बसून समुद्रात गेलो आणि काहीतरी फोटो काढले, असे हातात बाटली घेऊन मारायचे, म्हणजे मच्छीमारांचे प्रश्न सुटत नसतात. तुम्हाला त्यांच्यासाठी एक अशी गस्त तयार करावी लागते की समोरचा घाबरला पाहिजे. तुमच्या मच्छीमारांचा माल उडून न्यायला बोटीच्या बोटी चिरून नेलेल्या आहेत, जाळं अनेक जाळी फाडून नेलेले आहेत. कारण का तिकडचे जे बोटी आहेत ना ते मल्पी बोटी मारे, ट्रॉलर म्हणतात त्याला. त्याची हाईटच 15-16 फुटाची असते आणि आपल्या लहान त्याच्यासमोर अर्ध्या हाईटच्या बोटी ते चिरून नेतात सगळं. आपल्याकडे उपाययोजना काय? काही नाही. बोटी समजा पकडल्या, ह्या एखादी बोट पकडली, फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि ह्या बोटी सोडल्या जातात. मच्छीमार परत आहे तिथेच, त्या बोटी परत येतात, सुटल्यावरती परत आपण सुटतो हे कळल्यावरती परत. धाक नाही ना कोणाचा की इकडे गेला की काय खरं नाही, हिची एक भीती पाहिजे ना कुठल्याही क्रिमिनलला, ती भीती नाही. हा झाला मच्छीमारांचा विषय. आपली आरोग्य सेवा बघा, आपण सिव्हिल हॉस्पिटल, मी अनेक वेळेला म्हणतो हा मतदारसंघ मधोमध असल्यामुळे ह्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस आहे, कलेक्टर इथेच राहतात, SP ऑफिस आहे, SP इथेच राहतात, जिल्हा परिषद CO ऑफिस आहे इकडेच राहतात, जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा आहे. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था जाऊन बघा. राणेंनी इकडे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज काढलं तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तर राणेंना लॉस व्हावा. त्यांना माहित नाही की किती जरी मेडिकल कॉलेज आले ना तरी लॉस कोणालाच होत नाही, कारण का डिमांड एवढी आहे. पण त्यांना कोणीतरी सांगितलं की हे केलं तर लॉस होणार राणेंना, तर त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इंट्रोड्यूस केलं, आणलं. तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जाऊन बघा, तिथे डॉक्टर बाहेर पडणार की नेमकं कोण बाहेर पडणार 5 वर्षांनी हे जरा तुम्ही जाऊन बघा. पहिल्या वर्षी जे काही अॅनाटॉमी, बायोकेमिस्ट्री वगैरे जे काही कोर्सेस ते शिकवायला फॅकल्टी नाहीये. जे 138 ची फॅकल्टी लागते, 138 ती फॅकल्टी नाहीये. कॉलेज सुरू आहे, त्या विद्यार्थ्यांना कॅन्टीन नाहीये, त्या विद्यार्थ्यांना कुठे झोपायचं, कुठे रूम अकॉमोडेशन नाहीये. ते बिचारे कसे आपलं आयुष्य काढतात. एक तर फीस भरली प्लस आता त्यांना भाडं भरावं लागतंय आणि हलाख्याच्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत, जिथे अकॉमोडेशन मिळेल ते. सिव्हिल हॉस्पिटलचं काय झालं, पूर्ण वाट कशी लावली आहे लोकांनी. मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफ भरायचा आहे म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ उचलला आणि मेडिकल कॉलेजमध्ये टाकला. इकडेही अर्ध इकडेही अर्ध. आता गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो त्याला उपचार मिळत नाही, साधा डायलिसिस ऑपरेटर नाही, एक MD फिजिशियन नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. MD फिजिशियन म्हणजे लहानपणापासून आपल्याला सर्दी ताप खोकल्याला ज्यांनी आपल्याला बरं केलं, जो प्रायमरी डिटेक्शन करतो की शरीरामध्ये काय झालंय, असा MD फिजिशियन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाही. उपचार कोण करणार? आतमध्ये गेल्यावर मग ते गोव्याला रिफर करतात, कोल्हापूरला रिफर करतात किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रिफर करतात. आपण ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो नाही, साधा MRI होऊ शकत नाही. एवढी बिकट. अच्छा, PHC म्हणजे हे बाकीचे जे काही सेकंडरी हेल्थ केअर सेंटर आहेत ग्रामीण भागामध्ये, तिथे MBBS डॉक्टर आहेत, ते बिचारे कसे काम करतात बघा. 2-2, 3-3 स्टाफ आहे फक्त, बस. त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे स्टाफ सुद्धा नाही, साफसफाईला पण नाही. आरोग्य खात्याची ही अवस्था आहे. क्लास 4 जो ग्रेड असतो आपल्याकडे नोंदच म्हणजे आपल्याकडे नाहीच आहे. तुम्ही हेल्थ मिनिस्टरकडे जाऊन हे सगळे विषय तुम्हाला सोडून आणायला पाहिजे होते. रस्त्याचा विषय तर तुम्हाला मी बोललो. असे अनेक बिकट झालेले प्रश्न आहेत. एज्युकेशन सिस्टम आपली तशीच बिकट अवस्थेत आहेत. एकही सेकंडरी इन्स्टिट्यूट, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आपल्याकडे कुडाळ मालवणमध्ये नाही. स्पोर्ट्स क्लब नाही, अकॅडमी नाही. आपण मुंबईमध्ये बघत असाल जिमखाना असेल, काही जे काही सिनियर सिटीजन असतील त्यांना एक संध्याकाळी कुठे फिरायला वगैरे, लहान मुलांना वगैरे फिरायला एक जागा आहे का? ज्या काही ट्रेन मोदी साहेबांच्यामुळे वंदे भारत सुरू झालं किंवा इतर वेगळ्या ज्या काही ट्रेन सुरू झाल्या त्याचे स्टॉप नाही. मग कशासाठी आपण आमदार झालेलो आहोत, कोणासाठी झालेलो आहोत ह्याचा तरी कधीतरी विचार पाहिजे. माझ्या कुटुंबाला आवडतं म्हणून मी आमदारकी लढावी हे बरोबर नाही. जर काहीतरी माझ्याकडून मिळणार असेल तर त्या आमदारकीला काय अर्थ आहे. जर माझ्या कुठल्या आजूबाजूच्यांना बरं वाटेल म्हणून मी आमदारकी लढवतोय किंवा माझं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मी आमदारकी लढवतोय, मग हे असे प्रश्न 10-10 वर्षाचे जटिल होत जाणार.
लोकांना त्याच्यातून काय मिळणार नाही. तुम्ही आता म्हणालात की वंदे भारत एक्सप्रेसला स्टॉप नाही. खरं तर वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळमध्ये स्टॉप मिळणं गरजेचं होतं, कारण ती सुपरफास्ट आहे आणि पर्यटक हे जास्त मालवणमध्ये येतात आणि त्यांच्यासाठी जवळचं स्टेशन कुडाळ होतं. म्हणजे जेव्हा तो डिसिजन झाला तेव्हा मलाही असं वाटलं की वंदे भारत कुडाळला थांबली पाहिजे होती, ती थांबत नाहीये. तर पर्यटक आता जेव्हा देवबाग सारख्या ठिकाणी येतात तेव्हा ते पर्यायी मार्ग वापरतात आणि ते मालवण बाजारपेठ अवॉइड करतात, कारण रस्ते अरुंद आहेत. रस्त्यांबद्दल आपण बोललो, पण असे कितीतरी गावं आहेत किंवा कितीतरी भाग असे आहेत जे पर्यटनासाठी फेमस आहेत, पण तिथे लाईट्स पण नाहीयेत. बरोबर. पण त्याच्यासाठी फंड उपलब्ध होत नाही, म्हणून ते असं होतंय की जाणून बुजून त्या गोष्टी तशाच ठेवल्या गेल्यात. तुम्हाला काय वाटतंय? बघा, मालवण शहरामध्ये आहे ना, ती नगरपालिका असल्यामुळे नगर विकास खात्यातून आपल्याला तो फंड अवेलेबल करून घ्यायचा असतो. नळ पाणी योजनेसाठी पण अगोदर 38 कोटीचा काही निधी होता, तो अजूनपर्यंत इम्प्लिमेंट झालेला नाही. आहे, पडून आहे, 2.5 वर्ष पडून आहे. इकडचा एक अधिकारी आहे आणि काही गणित असतील जी बिघडली असतील म्हणून ते काम थांबवलं. म्हणजे स्वच्छ पाणी मालवणला मिळावं असं काही लोकांना वाटत नसल्यामुळे ती नळपाणी योजना आहे तशीच आहे. तो झाला एक विषय. आपण पर्यटकांचा विषय केला. हे नळपाणी योजना का मी सुरुवातीला घेतलं, कारण का पर्यटक वाढतात तर आपल्याला तेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढ्या कनेक्शनची गरज आहे. पर्यायी रस्ता आपण रिंग रोड ज्याला म्हणतो, तो रिंग रोड प्रपोज नाहीये. म्हणजे त्याला मागच्या 10 वर्षामध्ये असं वाटलं नाही की आपण हा प्रपोज करावा गव्हर्नमेंटला आणि सर्वेचं काम देखील करून घ्यावं. ते आम्ही केलं. आता मागच्या 1.5 वर्षात आम्ही केलं की तुम्ही किती जरी बघितलं तरी ते मालवण कसाल जो रस्ता आहे, सगळे पर्यटक तिथून येतात, पण आपण त्यांना पर्याय दिला नसल्यामुळे ते खाली शहरामध्ये येतात आणि शहरातून मग ते त्या छोट्या ह्याच्यामध्ये. आणि आम्हाला आहे ते व्यवस्था डिस्टर्ब करायची नाहीये, म्हणून आम्ही काय सांगतो, आम्ही बाहेरून जोडतो. जसं रिंग रोड म्हणतो ना आपण ज्याला, बाहेरून जोडल्यावर काय होईल, पर्यटकांना 2 मार्ग मिळतील आतमध्ये यायला आणि जी बाजारपेठ आहे ती डिस्टर्ब होणार नाही. आम्ही तो सर्वे करून घेतला. ते सर्वेचं काम झालं. आता नगर विकास खात्याकडून त्या रिंग रोडसाठी एकदा मार्किंग झाली, प्रशासकीय मान्यता झाली की ती वर्क ऑर्डर निघणार. पण आम्ही ते काम केलेलं आहे. पर्यटकांना जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला द्यायचं असतं ना, की साईन बोर्ड्स असतील, स्वच्छता असेल, ह्या सगळ्या गोष्टी, मोबाईल टॉयलेट्स असतील, महिलांसाठी टॉयलेट्स असतील, या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. पण इकडे 2 वर्ष जे काय एक्स्ट्रा गेले, आपण निवडणुका घेऊ शकलो नाहीत आणि म्हणून काही अधिकारी इकडे जे आहेत त्यांनी मजा मारली. त्यांच्यावर वचक नाही कोणाचा की हे झालं तर मी अडचणीत येईन, ही भीतीच नाही ना. आणि त्यांची तक्रारीवरती कोणी केलेली नाही. आम्ही केली, पण आम्ही ना आमदार ना खासदार. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आतमध्ये जाबी विचारायला गेलो. मीडियाने मलाच उलटे प्रश्न विचारले की तुम्ही ही भाषा कशी वापरली त्यांच्याबरोबर. मी बोललो, जर हे प्रेमाची भाषा समजत नसतील. म्हणजे मला वाटतं 21व्या शतकामध्ये हे पहिलं शहर असेल जिथे वादळ मोठं वादळ आल्याने 48 तास लाईटच नव्हती. 48 तास लोक बिचारी बाहेर होती. नाही, आमच्या घरी तर 15 दिवस नव्हती. हे कशामुळे झालं? जे पॉवर ग्रीड आणि जे काय वादळामुळे जे काय इकडे तिकडे हे झालं, इकडचे म्हणजे झाडांची पानं वगैरे जी काय एक्स्ट्रा इकडे तिकडे पडली, ते पूर्ण पॉवर ग्रीड बिघडलं. मी बोललो, तुमच्याकडे मॅनपॉवर नाही? तेव्हाच मला वाटलं की हे सरळ सोपं अगोदर प्लॅनिंग केलं असतं ना तर हे झालं नसतं. आपण फायबर ऑप्टिकच्या जमान्यात राहतो, तर का अंडरग्राऊंड केबलिंग झाली नाही? का हे सगळं उपलब्ध होऊ शकलं नाही? हे सगळं करण्याचं जे काय आहे ना प्लॅन आमच्याकडे आहे, ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. पण हे आजपर्यंत का झालं नाही ह्याचा कधीतरी विचार व्हावा की पॉवर ग्रीडचं साधं प्लॅनिंग होऊ शकलं नाही. रस्त्यातला रिंग रोड हवा. आता एवढे पर्यटक आहेत गोव्यामध्ये, आता जेवढे वॉटर स्पोर्ट्स होत नाही ना तेवढे आमच्या मालवण किनारपट्टीवर होतं. कारण का तिकडे महाग आहे, इकडे स्वस्त असल्यामुळे ते सगळे पर्यटक इकडे येऊन वॉटर स्पोर्ट्स करतात. येणाऱ्या काळातली जी गरज आहे ना ती ओळखली पाहिजे आणि म्हणून ती ओळखली गेली नाही, म्हणून हा संताप आहे. ते दुरुस्त करणार आम्ही, त्याच्यामध्ये हे काय नाही. जसजसे मालवणकडे पर्यटक वाढतायत तसे इथले प्रॉब्लेम सुद्धा वाढतात, जसं की कचरा व्यवस्थापन. म्हणजे आता देवबाग मध्ये कचऱ्याची गाडी येत नाही. प्लास्टिकचा मुद्दा आहे, पण प्लास्टिक डिस्पोज करायला जागा नाही. मालवणमध्ये नगरपंचायतला विचारलं असता ते म्हणतात की आमचं वेगळं हे आहे, तुम्ही तुमचं आम्ही कचरा इकडे घेऊ शकत नाही.
सो हा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्याजोगा आहे, सुटू शकतो आणि तो सोडवला जात 100% नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? 100% सुटू शकतो. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला गार्बेज एलिमिनेशन प्लांट कुठेतरी उभारावा लागेल. राहावं लागेल. तो गार्बेज एलिमिनेशन प्लांट जर आपण उभारला असता, इव्हन नगरपालिकेच्या खर्चातून, स्वतःच्या खर्चाने नको, आम्ही असतो तो स्वतःच्या खर्चाने आम्ही केलं, पण सरकारने कुठेतरी ती व्यवस्था आम्हाला इकडे करून द्या असं सांगितलं पाहिजे. पण आमदारांना आणि खासदारांना ते सहज शक्य आहे. तुम्ही का ते एलिमिनेशन प्लांट उभं केलं नाही? आणि किती रुपये लागतात? 3.5-4 कोटी रुपये लागतात या सगळ्या गोष्टीला. डिस्पोज होऊ शकतो गार्बेज, पण तो करायचाच नाही ठरवला तर तो होणार नाही. मी नगरपालिकेच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी सांगितलंय की आपण जिल्ह्यातला जर सर्वात मोठा गार्बेज डिस्पोजल प्लांट उभं करू शकलो ना, तो आपण मालवणातून करूया. कारण का एक मॉडेल म्हणून देशाला कळू दे की जिथे पर्यटक जास्त येतात, तिथे कचरा जास्त येतो, तिकडे सर्वात जास्त जर आपण गार्बेज डिस्पोज करून, आणि आता बाहेरून अनेक एनजीओ आहेत भरपूर जे स्वतःच्या म्हणजे त्यांना ते आवडीने करतात हे सगळं, पण त्यांच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं, अच्छा अनेक जीन्स बनवणारे जे कोण कंपन्या आहेत, त्यांना आपण जर ते रॉ मटेरियल दिलं ना कचऱ्याचं, तर त्याच्यातून ते जीन्स तयार करतात. पर्सेस पण बनतायत. हो बनतायत, पण ते कुठेतरी कनेक्ट झालं पाहिजे त्यांच्या बरोबर. पण तो डिस्पोजल प्लांट, एलिमिनेशन प्लांट जो आहे गार्बेजचा, तो उभा राहायला पाहिजे, तर हे सगळं डिस्पोज होणार. तो आमचा ऑलरेडी त्याच्यावरती प्लॅन सुरू आहे आणि तो इम्प्लिमेंट जर जिल्ह्यामध्ये नाही, मी सांगतोय की महाराष्ट्रात जर सर्वात मोठा प्लांट असेल तो आमच्या मालवणमध्ये आम्ही उभारायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एकाच वेळेला हा सगळा जो काही गार्बेज डिस्पोजचा जो विषय आहे तो एकाच वेळेला संपेल. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की तुम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला हा प्लांट नक्की इथे मी नाहीतरी मॅडम हे करणारच आहे, मी प्लॅनिंग करतोच आहे. म्हणजे निवडून येणार तर ते लोकांची इच्छा आहे, पण तो पार्ट ऑफ द प्लॅनच आहे तो. म्हणजे जसंही नगरपालिकेची निवडणूक होईल किंवा त्याच्या अगोदर साहेबांचा फंड आहे, तर साहेबांचा आणि असा फंड एकत्र करून आम्ही तो करणारच आहोत. आता आपण पर्यटनाविषयी बोललो, तर कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी तुमचे काय प्रयत्न असतील? म्हणजे मंदिरं आणि त्याबद्दलचं पर्यटन. मंदिरं, आपण जी कोकणातली मंदिरं आहेत ती आपण जगाला दाखवायला कमी पडलो असं आम्हाला वाटतं. हे देवळांची नगरी आपण राहतो कोकणामध्ये. एका गावामध्ये 2-2, 3-3 मंदिरं आहेत आणि सुंदर मंदिरं आहेत, पण ती आपण जगाला दाखवू शकलो नाहीत. काही जत्रा आपल्या फेमस आहेत, भराडी देवीची जत्रा आहे, कोणकेश्वरची आहे. 2-2, 3-3 लाख पर्यटक येतात आणि दर्शन घेऊन जातात, पण सातत्याने 365 दिवस पर्यटक यावा ह्याच्यासाठी एक जो रूट बनवावा लागतो ना. आता आपण जेव्हा परदेशात जातो, तो जो ट्रॅव्हल एजंट आहे ना आपल्याला एक रूट देतो की सर यू हॅव टू सी दिस, यू हॅव टू सी दिस, यू हॅव टू सी दिस ऑल्सो, गो देअर ऑल्सो, डोंट मिस दिस, हे सगळं सांगणारा तो जो असतो ना. किंवा कुठेही आपण एअरपोर्टला गेलो आणि आपणच विचारतो की काय आहे इथे बघणं, तर त्यांचं म्हणणं ते रेडी इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यांना माहिती आहे, यायच्या अगोदरच त्यांच्याकडे असलं पाहिजे की सी आय हॅव टू गो हिअर, आय हॅव टू गो हिअर, आय हॅव टू गो. आपण दाखवायला कमी पडलो की हे सगळं आमच्याकडे आहे. धबधबे आमच्याकडे फक्त एकाच दुसरा नाहीये, आंबोलीचाच नाहीये, असे अनेक आहेत. पण त्याच्या आजूबाजूला जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे उभा करायचं असतं तेही उभं झालं पाहिजे. आपण लोकांना तिकडे वळवलं पाहिजे. टुरिझम बघा, टुरिझम तुम्हाला रेडीमेड इंडस्ट्री मिळते, पण ती जोपर्यंत वळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ती मिळत नाही. आपण 80% हे जे येत आहेत ना, हे सी फूड खायला येत आहेत, हे इकडे मजा मारायला येत आहेत. मंदिरं बघायला किती पर्यटक येत आहेत, तर ते फॅमिली ओरिएंटेड पर्यटक येणार. मग फॅमिली आली तर फॅमिलीला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे अवेलेबल करून दिल्या पाहिजे, रूम्स अवेलेबल करून दिल्या पाहिजे. असे अनेक स्थळं आहेत, पण ती मार्केट झाली पाहिजे. आम्ही जेव्हा सरकारच्या काही लोकांशी बोलतो, मंत्र्यांशी बोलतो, त्यांना हेच सांगतो की साहेब टुरिझमवर एवढं लक्ष द्या. आज गोवा राज्य अख्खं टुरिझमवर आहे. तुम्ही महाराष्ट्र म्हणून जर टुरिझमवर, आणि आपला टुरिझम जिल्हा आहे, पर्यटन जिल्हा आहे, घोषित जिल्हा आहे, जाहीर झालेला आहे, पण सरकारकडून जे पर्यटनावर लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं सरकार कुठलं देत नसल्यामुळे आपल्याला पर्यटनाला जो मार्केट करायचा जो भाग आहे, जी मार्केटिंग आहे, समजा तुम्ही सगळे करताय, तुमच्या परीने तुम्ही करताय, पण एक गव्हर्नमेंटचा जो बॅकअप लागतो ना टुरिझमला, तो गव्हर्नमेंट कडूनच आला पाहिजे. कारण का हे सगळं जोपर्यंत, आता तुम्ही गोवा एअरपोर्टला मोप्याला बाहेर उतरलात तर तुम्हाला कधी कधी युपीची ऍड दिसेल,
तुम्हाला कधी कधी उत्तराखंडची ऍड दिसेल, त्यांची मंदिरं तिकडे दाखवताना आपल्याला म्हणजे तिथे फोटो असतात त्यांचे त्यांचे ते फ्लेक्स असतात. मी जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा मी आपले कोकणातली मंदिरं तिकडे बघत नाही. तो गव्हर्नमेंटचं काम आहे, ते गव्हर्नमेंटचं. आता जसं आपण लाडकी बहीण योजना ही आपण मार्केटच करतोय ना, ती सगळीकडे दाखवतोय, त्याची ऍड करतोय, तशी ऍड कोकणाची आणि मंदिरांची झाली ना तर पर्यटक मंदिरांना बघण्यासाठी. आणि एक काहीतरी बघा, मंदिर म्हणजे भावनिक विषय आहे, तो अटॅचमेंटचा विषय आहे. लोक येणार वळणार, पण ते दाखवलं पाहिजे. जोपर्यंत बाहेरच्या जगाला माहित नाही. आता गोवा का फेमस झालं, त्याची फेमस व्हायची कारणं वेगळी आहेत, पण ते आपल्याकडे मंदिरांना फेमस करायचं असेल तर बाहेरच्या लोकांना कळलं पाहिजे, अरे वा, इकडे असंही आहे, इकडे शंकराचं आहे, इकडे देवीचं आहे. त्यांचं महत्व जेव्हा कळेल तेव्हा लोक वळतील. परप्रांतीयांना कोकणात व्यवसायाच्या संधी दिसतात आणि ते इथे येऊन त्यांचे व्यवसाय थाटतायत, पण कोकणातील जी मुलं आहेत ती तरुण सगळी मुंबईकडे जात आहेत तिकडे, आणि चाकरमानी वाढत चाललेत. तर ते त्याच्यावरती म्हणजे कोकणातील व्यवसायांवरती तुमचं काय मत आहे? बघा, आता व्यवसाय म्हणजे आपण इंडस्ट्री म्हणू. आपण एक झालं आपली शेती जी पारंपरिक, आपण त्याच्यावर अवलंबून आहोत आर्थिक ह्याच्यासाठी, आणि दुसरं इंडस्ट्री आली पाहिजे, ह्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शेती टिकली पाहिजे, शेती चांगली झाली पाहिजे. तरुण हा शेतात उतरतोय का ह्याच्यावरही वेगळा रिसर्च झाला पाहिजे की तो नोकरी शोधतोय. जर नोकरी शोधतोय तर इंडस्ट्री सेटअप पाहिजे. आता जर तुम्ही कुडाळला MIDC तुम्ही आतमध्ये जाऊन बघाल तर लोकांनी घरं बांधलीत. मग ती इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कशी, तो एरिया डिमार्केट कशासाठी झालेला आहे, इंडस्ट्रीसाठी. लोकांनी घरं कशी बांधली. आता आपण मुंबईमध्ये किंवा कुठेही घर बांधायला गेलो ना, मालवणमध्ये, तर पहिलं कॉर्पोरेशनला जमीन रिझर्वेशन काय ती दाखवावी लागते. ती रिझर्व्ड आहे इंडस्ट्रीसाठी. तुम्ही रेसिडेन्शियल कशी केली? इंडस्ट्रियल प्लॉटवर तुम्हाला रेसिडेन्शियल करता येत नाही, रेसिडेन्शियल प्लॉटवर तुम्हाला कमर्शियल करता येत नाही. तरी ठीक आहे, काही लोकांनी घरं केली, मला कोणाच्या घरावर काय आक्षेप नाही, पण पद्धत चुकीची आहे. तो कल्चर चुकीचा आहे की तुम्ही इंडस्ट्रीला डिमार्केट झालेली जमीन जर तुम्ही घरासाठी वापरणार, मग इंडस्ट्री आलीच नाही, रोजगार आलाच नाही, याचा अर्थ होतो. लोकांनी शोरूम चालू केलं. शोरूम म्हणजे इंडस्ट्री नाही, ती एक सेकंड इंडस्ट्री आहे जी मॅन्युफॅक्चररला मदत करणारी ती इंडस्ट्री आहे. म्हणजे ते मूळ मॅन्युफॅक्चर नाहीये, मूळ मॅन्युफॅक्चरिंग येऊ शकली नाही. आजारी झाले कारखाने तिकडचे. आज जवळपास 90% कुडाळ MIDC कारखाने आजारी आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या बँकेच्या कचाट्यात अडकलेले आहेत. शेती हा प्लॅन A आहे, तर इंडस्ट्री हा प्लॅन B पाहिजे. शेती हा 75% असू दे, पण 25% तरी इंडस्ट्री असू दे. मुलं जे वळतायत ना मुंबईकडे आणि स्टुलावरच्या नोकऱ्या करतायत. जेव्हा करोना जेव्हा होता तेव्हा कल्याण डोंबिवलीची जर अवस्था बघितली असती कोकणी मुलांची, तुम्ही 100 फुटाच्या खोलीमध्ये 5-5, 10-10 जण तिथे हे होते, राहत होते. अशा अवस्थेमध्ये जिथे फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही गाडी, देव न करो कधी आग लागली तर, अशा अवस्थेमध्ये आमची मुलं राहत आहेत आणि स्टुलावरच्या नोकऱ्या करतायत. इकडे काहीतरी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ना, तर मुलांनी इकडेच राहायला पाहिजे. आता आम्ही राणे म्हणून आमचा सगळा सेटअप मिळून आम्ही 2-2.5 हजार मुलींना आम्ही नोकऱ्या देतो स्वतःच्या पैशाने. आम्ही काय दुसऱ्यांचे पैसे घेत नाही, लोन घेऊन बँकेतून करतो. धाडस तर करतो, तुम्ही धाडस केला पाहिजे. तर हे धाडस होत नाही आणि म्हणून इंडस्ट्री का सेटअप झाली नाही, कारण का तो जो एक म्हणतो ना आयर्न फिस्ट की हे झालं पाहिजे, लोकांना त्रास नाही ना, मग झालं पाहिजे. रस्ता हा झाला पाहिजे, पर्याय मार्ग आला पाहिजे. हे जे छाती ठोकपणे जे झालं पाहिजे ना अधिकाऱ्यांना सांगणं की साहेब सगळीकडे तुम्ही जर एवढं कोको कोलाची फॅक्टरी जर रत्नागिरीत येऊ शकते, मग माझ्या सिंधुदुर्गात एक युनिट का नाही येऊ शकत पेप्सीचं? आपण कंपॅरिझनच जर नाही केलं तर माझ्या पुढे कोण निघून गेला, माझ्या मागे कोण आहे, तो जर माझ्या पुढे निघून गेला ह्याचा अभ्यास नको? काहीतरी ऑडिट तर पाहिजे की मी 5 वर्ष मी जर आमदार आहे तर त्या आमदारकीमध्ये माझं ऑडिट काय? लोक विचारणार मला ना, मी किती मुलांना नोकऱ्या दिल्या, किती कॅन्सर पेशंट बरे केले, किती मेरिट लिस्ट मुलांना आम्ही परदेशात पाठवलं शिक्षणाला. हे सगळं आपण आन्सरेबल नाही आहोत का? आपण म्हणतो ना, आपण राजकारणामध्ये फक्त प्रॉपर्टी ऍसेट दाखवतो, प्रॉपर्टी हे दाखवतो, आपली जी आहे ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण दाखवतच नाही.
आता निलेश राणेंची कणखर बाजू सगळ्यांनी बघितली, पण हळवी बाजू लोकांनी बघितली नाहीये. तर एक आमदार म्हणून जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्ही कणखर असणं महत्वाचं आहे की हळवं असणं, साधं भोळं असणं महत्वाचं आहे? नाही, जिथे कणखर होणं गरजेचं आहे तिथे कणखर. आता लोकांसमोर किंवा जेव्हा आम्ही जनमानसात जातो, जनतेत जातो, तेव्हा तिथे काही असं वागणं बोलणं बरोबर नाही ना. जिथे गरज आहे तिकडे. आणि आम्ही काय ठरवत नाही की आज मी आक्रमकच होणार, असं काही ठरवून मी घराच्या बाहेर पडत नाही. अशी माणसं समोर येतात जी कदाचित काहीतरी त्यांना इंटेन्शन वेगळं असतं आणि आम्हाला लक्षात येतं की हे इंटेन्शन बरोबर नाही, हे चुकीचं काम आहे. तेव्हा आम्ही थोडं असं त्यांना समजवायचा प्रयत्न करतो. पण सभागृहात गेल्यानंतर महाराष्ट्राला जी बाजू, ह्या मतदारसंघाला एक आमदार कोण आहे, कसा आहे, हे दाखवलं तर पाहिजे. आणि ते दाखवण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी करणार. आणि तेच मी लोकांना सांगतोय की मतदारसंघ कसा जपला पाहिजे हे मी आपल्याला पुढच्या 5 वर्षात दाखवतो, जर आपण संधी दिलीत तर. जी एक ओळख पुसली गेली मागच्या 10 वर्षामध्ये, ती ओळख परत आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय. ते मी आणू शकतो तेवढंच मी बोलतोय. जे मी करू शकणार नाही, मी काय उगाच ट्रॅक्टरवर बसून फोटो काढू शकणार नाही, मी दिखावा करू शकत नाही, मी खोटं बोलू शकत नाही, मी गव्हर्नमेंटचा ठेकेदार होऊ शकत नाही, मी उगाच कोणाला दाखवण्यासाठी जाऊन उभं राहू शकत नाही. माझं काम असेल तिकडे मी जाईन, जिथे गरज नसेल तिकडे मी जाणार नाही. आणि लोकांना आवडेल असं काम माझ्याकडून होईल असं असं असा प्रयत्न करीन. आणि म्हणून कणखर वगैरे असं नाही. ते मी कुठेतरी ऐकलं होतं, रावणाला मारायला राम पाहिजे आणि कंसाला मारायला कृष्ण पाहिजे. तर ती भूमिका घेऊन जर माणसाने काम केलं तर मला असं वाटतं की चांगलं काम ह्या मतदारसंघात उभं राहू शकतं. नक्कीच. शेवटचे काही प्रश्न आहेत सर. सिंधुदुर्गचा राजा ही संकल्पना कोणाची होती आणि त्यामागचा उद्देश काय होता? कारण जेव्हा सिंधुदुर्गचा राजा इथे आला तेव्हा असं काही कोकणामध्ये नव्हतं, मोठे राजा वगैरेची हे नव्हती. तर ही संकल्पना कोणाची होती आणि त्याचा उद्देश काय होता? नाही, देवाची भक्ती व्हावी. आणि लालबागचा राजा हा सगळ्यांना बघायला मिळत नाही. आणि मी प्रयत्न केला की लालबागचा राजा जसा आहे तसं काहीतरी आमच्या लोकांना इकडे बघायला मिळावं. म्हणजे ते सगळेच बिचारे इकडून तिकडे प्रवास करून जाऊ शकत नाही. म्हणून हाईट तेव्हा जास्त होती. आता जरा हाईट आम्ही कमी केली, कारण का त्या वायर्समुळे वगैरे आम्ही जेव्हा मिरवणुकीतून बाहेर काढतो तेव्हा ती लाईट बंद करायला लागायची. म्हणून ते लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हाईट थोडी कमी केली. पण लोकांना बघायला मिळावं ह्या उद्देशानेच आम्ही तेव्हा हे केलं होतं. आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. लोकांनी खूप म्हणजे लाखो लोक येतात तिकडे, हजारो लोक येतात दर्शनाला. आणि विरोधकही येतात, सगळे विरोधक येतात आमचे त्या दर्शनाला. असं काय गणपती आम्ही आणला म्हणून असं काय नाही, सगळे येतात, दर्शन घेऊन जातात. आणि आता त्या गणरायाकडे अनेक नवसही पूर्ण झालेले आहेत. म्हणून एक आनंद आहे. आपण जी सुरुवात केली, एका चांगल्या मनाने सुरुवात केली होती माझ्या सहकार्याने आणि आम्ही, ती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली इतके वर्ष. त्या गोष्टीचा आनंद आहे. तर आता जर तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलात तर असे कोणते बदल आम्हाला बघायला मिळतील? नाही, अनेक गोष्टी तुम्ही आपल्याला सांगितलेल्या आहेत. जे बदल काही राहून गेले असतील ते म्हणजे आमचे रेल्वे स्टेशन जे काय आत्ता आहेत ते अगोदरचे बघा आणि आत्ताचे बघा. जे आमच्या सरकारमध्ये जे नवीन रेल्वे स्टेशन बांधले गेले, पण इकडचं एस टी स्टेशन वर्षोनवर्ष तसंच आहे. कुडाळचं ST डेपो जो आहे तिथे 4 कोटीचा खर्च झालेला आहे. पण ते 4 कोटीचे तुम्हाला 4,000 पण कुठे खर्च झालेले आहेत असं तुम्हाला तो डेपोकडे बघून वाटणार नाही. त्याच्याहून बिकट अवस्था मालवण डेपोची आहे, बस डेपोची आहे. हे सगळी दुरुस्ती आणि सगळं, जसं तुम्हाला मी रस्त्याचं सांगितलं, आरोग्य खात्याचं सांगितलं, एज्युकेशनचं सांगितलं, तुम्हाला गार्बेज डिस्पोजचं सांगितलं, पर्यटनाचं सांगितलं, रस्त्यांची डागडुजी सांगितली, नवीन रस्ते सांगितले, टुरिझमचं सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या घेऊनच आम्ही, हा अजेंडा घेऊनच आम्ही लोकांकडे चाललेलो आहे. मी विरोधकांवर टीका करत नाही. माझं म्हणणं टीका करायची गरज नाही, कारण का टीका करणाऱ्यावर, म्हणजे टीका कोणावर करावी लागते की ज्यांनी काय केलंय. ज्यांनी केलंच नाही त्यांच्यावर टीका काय करायची. मी माझा अजेंडा घेऊन चाललोय की निलेश राणे कसा आहे, माझ्या सरकारने काय केलं, माझं सरकार आल्यानंतर काय करणार आहे, मी माझं
मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे, मी एवढंच लोकांसमोर ठेवतोय आणि लोक प्रतिसाद देतात, या गोष्टीचा आनंद आहे. आणि हे सगळे विषय घेऊन मला सभागृहात जायचंय. नुसतं काहीतरी कुठे पट्टी लागेल आमदाराची अशासाठी नाही, व्हिजिटिंग कार्ड छापायला नाही, पत्र छापायला नाही. राणे आडनाव जे आहे ना, ते महाराष्ट्रात कुठेही उभं राहिलं तरी लोक ओळखतात, म्हणून ती ओळख काय वेगळी मला काय निर्माण करावी लागेल अशातला भाग नाही. देवाची कृपा राहिलेली, अशा घराण्यात माझा जन्म झाला जिथे वेगळी ओळख सांगायची काही गरज पडत नाही. पण ती आमदारकी कशासाठी, तर हे विषय घेऊन मला त्या सभागृहात जायचे, ते सोडून बाहेर आणायचे, आमच्या जनतेच्या तोंडावर तो आनंद बघायचा आहे. ह्या गोष्टीची लढाई, ही शर्यत आहे. तर आता कितीतरी नवीन मुलं असतील जी आता 18 वर्षाची झाली, ती सुद्धा पहिलं मतदान असेल त्यांचं, आणि तरुण मतदार जे आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी आता अनेक नवमतदार ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला पहिल्यांदा मतदान करताना आपल्याला माझ्या यादीमध्ये निदर्शनास आलं. मी आपल्याला सगळ्यांना एवढंच आवाहन करीन की आपण 21व्या शतकातले तरुण आहोत. जगामध्ये काय चाललंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते जे जगामध्ये चाललंय ते आपल्या मतदारसंघात यावं, तसा एक सेटअप आपल्या मतदारसंघामध्ये यावा, आपल्याला ऑप्शन मिळावेत, आपल्याला 21व्या शतकातलं गाव शहर मिळावं, जिल्हा मिळावं, हे प्रयत्न आमचे सुरू आहेत. सरकारच्या माध्यमातून असू दे किंवा आमच्या स्वतःच्या माध्यमातून असू दे, जेवढं काय करणं शक्य आहे मी सगळं करणार, सगळं पणाला लावणार. आपण सगळ्यांनी हिंदुत्वाचा विचार हा कधी विसरू नये, आपली ओळख ही कधी विसरू नये. आपण कोणामुळे आणि कशासाठी या जिल्ह्यामध्ये आपण काम करावं, इथे काय काय आपल्याला हवं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडूनच ज्या अनेक तरुणांनी मला सांगितलेल्या आहेत त्यांचं ते सगळं ऐकून, त्यांची यादी करूनच मी पुढच्या 5 वर्षाचं काम माझं करणार आहे. आपण ह्या वेळेला मला एक भाऊ म्हणून साथ द्या. जेवढं काय करता येईल मी आपल्यासाठी करीन, कारण काय हेच वय आहे करण्यासारखं. मी 70 वर्षाचा असतो तर कदाचित तुमचे प्रश्न मला कळले नसते, पण आपण आजूबाजूलाच आहोत म्हणून ते सगळे प्रश्न मला समजू शकतात, समजलेले आहेत. ती यादीही तयार आहे. ते सगळे करून आपण पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे आणणार आहोत. आपण फक्त ह्या निवडणुकीला माझी साथ द्या, भाऊ म्हणून साथ द्या, एवढंच या निमित्ताने आपल्याला मी आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. तर आज आपण भेटलो मालवण कुडाळ मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार श्री निलेश राणे यांना, आणि जाणून घेतला आपण त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन स्वप्नांसोबत. धन्यवाद.